अरे मला हे कान, नाक आणि घशाचे त्रास म्हणजेच ईएनटी समस्या होण्याआधी माहीत असते तर. ईएनटी म्हणजे कान, नाक आणि घसा. या समस्या ऐकणे, श्वास घेणे, संतुलन राखणे, बोलणे आणि गिरणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींवर परिणाम करतात. ह्याचे कारण संसर्गी, शरीराच्या रचनेतील बिघाड आणि जखमा असू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये कानात दुखणे, कमी ऐकू येणे, नाक बंद होणे, सायनसचा त्रास, घशात दुखणे, आवाज बसणे, चक्कर येणे आणि गिरण्यास त्रास होणे समाविष्ट आहे. कानाचा संसर्ग, सायनसायटिस, अallergic रायनायटिस, टॉन्सिलायटिस आणि लेरिंगायटिस या खूप सामान्य समस्या आहेत. अधिक गुंतागुंतीच्या समस्यामध्ये नाकाचा पडदा वाकडा होणे, चोपेत श्वास थांबणे, थायरॉइडची समस्या आणि डोके आणि मानेतील गाठ देखील समाविष्ट आहेत. धोक्याची कारणे वेगवेगळी असतात, परंतु बहुतेकदा त्यात धूम्रपान, अलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टी, हवेचे प्रदूषण आणि कुटुंबात कोणाला हा आजार असणे समाविष्ट आहे. वय देखील महत्वाचे आहे. मुलांना कानात संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि वृद्ध लोकांना ऐकण्यास त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या ईएनटी आरोग्याची काळजी घेण्यासाठी धूम्रपान सारख्या गोष्टी टाळा, स्वच्छता राखा, भरपूर पाणी प्या आणि अलर्जी नियंत्रित करा. नियमित तपासणी खूप महत्वाची आहे, विशेषतः ज्यांना जुनाट समस्या आहेत किंवा जे उच्च धोका गटात आहेत त्यांच्यासाठी. जागरूक रहा, निरोगी रहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomopathy.com ला भेट द्या.